मित्रांनो, हा पॅनल आहे कंट्रोल स्टार्टर्स, म्हणजे सिंगल फेज आणि 3 फेजला चालणारा नॅशनलचा आहे. तरी हे जे आहे ते नॅशनल ऑटो आहे. इथं सेटिंग आहे. हे सेटिंग लाईट ऑन केल्यानंतर लावायची असते. आणि जर समजा हा 2 फेजवर चालवाय असेल तर इथं ही ऑटोवर खाली दाबायचं. 3 फेजला चालवाय असेल तर हे खाली दाबायचं. दोन्ही खाली दाबायचं नाही. 2 फेज बंद करायचं 3 फेजला. 3 फेज गेली असेल 2 फेज असेल तर 2 फेज बंद करायला 3 फेज बंद करून 2 फेज दाबायचा. असा ऑटो आहे, स्टार्टर आहे नॅशनलचा. ह्याला हे ऑटो, हे स्टार्टर, हे सगळं आतूनच कनेक्ट होऊन आले. आता ह्याची वायरिंग ह्या ठिकाणी RYB ही 3 जे आहेत ते RYB मेन लाईट द्यायची फ्यूजतने येणारी. आता ह्या ठिकाणी ही 4 जे आहेत ते ह्याला इकडल्या साईडला द्यायचं स्टार्टिंग आणि इकडल्या साईडला रनिंग, असं 2 कॅपॅसिटर. आता समजा तुमची 3 HP मोटर असेल तर एक 108चा द्यायचा रनिंगला आणि नाही सॉरी 72चा द्यायचा रनिंगला आणि स्टार्टिंगला द्यायचा 108चा. नेहमी ध्यानात ठेवायचं. मोठा आहे ते रनिंगला द्यायचा, स्टार्टिंगला द्यायचा आणि बारका आहे ते रनिंगला द्यायचा. हे झाल्यानंतर समोर ही 3 दिसतंय ती मोटरच्या वायरी वरच्या 3 फुटाला जोडायच्या. ह्याची जोडणी झाली. अशी ही नॅशनल ऑटो ह्याची जोडणी आहे. जरी तुम्हाला काय अडचण आली तरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता.